नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज माझा कुंकू वाचला नसता सर, खरंच सांगते, मी स्वामीं दरबारी सांगते. फक्त माझ्या आशाताईंनी मला इतका धीर दिलाय का तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव बस. स्वामी तुझ्या पाठीशी आहे, आम्ही तुझ्या पाठीशी आहे बस. त्यांनी मला हा मोठा आधार दिला. आशाताईंनी मला खूप सहकार्य केलेले, इतकं केलेले ना हे शब्दात सांगणं सुद्धा कठीण आहे. जेव्हा माझी परिस्थिती नव्हती घर चालवण्याची, माझ्या आशामाईने मला खूप सहकार्य केलेले. सोयगावच्या तरुणाई अध्यात्माकडे. अनेकांचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य संसार माऊलींमुळे वाचले. सोयगावच्या स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून येथे अनेक तरुणाई ही अध्यात्माकडे वळली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका आशाताई अहिरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आभा अहिरे यांच्या प्रयत्नातून आणि मंत्री दादाजी भुसे यांच्या विकास निधीतून या केंद्राच्या परिसराचा विकास झाला. हजारोंच्या संख्येने येथील महिला नागरिक या ठिकाणी येत अध्यात्माकडे वळाल्याने अनेकांचे उद्ध्वस्त होणारे घर संसार आयुष्य वाचले असल्याने अनेकांनी अहिरे दाम्पत्याचे कौतुक केले असून त्यांचे आभार देखील मानले आहे. माझं नाव दीपाली जाट. मी केंद्रात येते आणि सप्ताह काळात इतकं छान वाटतं की काय सांगावं. ह्या आशाताईंमुळे इतकी सेवा घडवून येते की असं वाटतं की स्वामी तुम्ही काय, असं एकदम वेगळं दृश्य बघायला भेटतं इथं केंद्रात आणि जाऊही वाटत नाही. काय सांगावं. आणि आशामाई गुरु माऊलींच्या पुढे आदेशाशिवाय काहीही सेवा जरी राहिली तर गुरु माऊलींच्या शिवाय हे करतच नाही पुढं. फक्त गुरु माऊलींचा आदेश घेतात बस. श्री स्वामी समर्थ. माझं नाव कल्पना बच्छाव. मी 2005 पासून या सेवेत रुजू झालेली आहे, पण मी जास्त सहसा करून येत नव्हती. पण आमच्या माईसाहेब इथं यायला लागल्या तेव्हापासून मी दर रोज सायंकाळच्या आरतीला हजर राहते आणि दर पारायणला मी परची सेवा घेते. 2 ते 5चा माझा हा टाइम असतो. मी एक दिवशी सुद्धा खंडित जाऊ देत नाही. पण स्वामी महाराजांनी माझ्यावर इतकी कृपा केली ना, माझ्या घरचं काहीच अशी व्यवस्थित परिस्थिती नव्हती, पण महाराजांनी मला इतकं दिलं ना ते आता म्हणजे घेणं सुद्धा शक्य आहे. माझ्या आशाताईमुळे मी या मठात आलेली आहे. आशाताईने मला खूप सहकार्य केलेले, इतकं केलेले ना हे शब्दात सांगणं सुद्धा कठीण आहे. जेव्हा माझी परिस्थिती नव्हती घर चालवण्याची, माझ्या आशामाईने मला खूप सहकार्य केलेले. श्री स्वामी समर्थ. मी काय बोलू. माझं असं आहे ना, मी अशी म्हणजे येणारच नव्हती केंद्रात, येतच नव्हती कधी. फक्त माझ्या आशामाईमुळे मला आज मी तर उभी आहे ना खंबीर, पण फक्त माझ्या स्वामींमुळे माझ्या आशामाईमुळे उभी. मी काय परिस्थितीतून आली होती ही फक्त मलाच माहिती, पण मला इतकी सेवा महत्वाची भेटलीये तर मी कधीच सोडणार नाही. हे फक्त माझ्या आशामाईमुळे झाले, कारण ती माझ्या बहिणीसारखी माझी सेवा करून घेते. सगळं म्हणजे महाराजांना, म्हणजे मी कधी आलेली पण नव्हती इथं, पण त्यांच्या श्रेयाने महाराजांनी बी मला जवळ केलं आणि माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी त्यांच्या चरणी गेली. हे फक्त आशामाईमुळे साध्य झालं. आणि हे केंद्राचं काम सांगता तुम्ही, इथं पूर्ण काटे कुठे होते, काहीच नव्हतं. पण भुसे साहेबांच्या मदतीने व आशाताई व आबा यांच्या श्रेयशामुळे हे सगळं आमचा स्वामी केंद्र हे जसं नंदनवन होऊन गेलंय. आज आम्हाला इथून आम्ही 12 तास इथं राहतो, पण आम्हाला घरी सुद्धा जाऊ वाटत नाही, कारण हे 2 व्यक्तिमत्व असे आहेत आम्हाला की आम्हाला ते इतकी सेवा करून घेतात आमच्याकडनं. महाराजांचा आम्हाला खूप आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथून निघूच वाटत नाही. आम्हाला असं वाटतं हे आमचं घरच आहे असं वाटतं. ज्यावेळेस मी आशामाईंच्या घरी गेली त्यावेळेस आशामाईंनी मला इतकं समजवलं की तू फक्त सेवा चालू ठेवत जा. सेवेमुळे तुझं हृदय इतकं घट्ट होईल. प्रत्येक वेळेस मी रडतच राहायची, मला काही सुचायचंही नाही आणि इतकी आजारी राहायची मी
की मला उभं राहायलाही मुश्किल व्हायचं. मग आशा महिनी ज्या वेळेस मला सांगितलं की तू सेवा कर, भरपूर सेवा कर, मला फक्त जर सकाळी उठली तर स्वामींचा चेहरा दिसतो आणि मी पहिले माझ्या गुरु म्हणजे मानलेल्या माझ्या आशा माई आहे. आणि जरी माझ्या आई लांब आहेत तर मी काकळीस मावशींमध्ये सुद्धा आई बघते आणि माझा भाऊ जरी लांब आहे तरी आबांमध्ये पण मी भाऊ बघते. सर्वांमुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. आता माझ्या मुलांनी ज्यावेळेस माझी परिस्थिती नव्हती त्यावेळेस मला कोणी घरातले विचारत नव्हतं. आता त्यांच्यामुळे माझ्या मुलांनी मोबाईलचं दुकानही टाकलं. माझे मिस्टर याच्यात आहेत, ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांचं आता सध्या काम बंद आहे, पण त्यांचा बँकेकडनं फोन येत आहेत तर तेही लागणार आहे. आशा माईंची खूप कृपा आहे आणि स्वामींचीही फार कृपा आहे आमच्यावर. आशा माईंसारखं कोणी काही करू शकत नाही. दादा, आज आमच्या आशाताईंमुळे आज आम्हाला ही सर्व सेवा काही आहे ना, ही आम्हाला त्यांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादानेच मिळालेली आहे. आज माझी अशी परिस्थिती होती, ती फक्त माझ्या आशाताई माझ्या ताईने ती माझी आई आहे. एक आई आपल्या मुलांना जशी मार्गदर्शन दाखवते ना, त्याच प्रकारे त्यांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन दिलेलं आहे. कधीही असं एकटं सोडलेलं नाही. मी किती संकटात होते, किती प्रत्यक्ष त्यांनी मला तिथे त्या संकटातून काढले. महाराजांनी तर काढलंच आहे, पण सर्वात मोठा हात आमच्या आशा ताईंचा आहे. आज त्या नसत्या राहिले तर आज मी या केंद्रात राहिली नसते. आज माझा कुंकू आहे तर तो फक्त स्वामींमुळे, आशा ताईंमुळे. आज त्यांनी मला फार धीर दिलेला आहे. आज माझा कुंकू वाचला नसता सर, खरंच सांगते मी, स्वामीं दरबारी सांगते, फक्त माझ्या आशाताईंनी मला इतका धीर दिला आहे का तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव, बस स्वामी तुझ्या पाठीशी, आम्ही तुझ्या पाठीशी. बस त्यांनी मला हा मोठा आधार दिला आणि आज मी या म्हणजे महाराजांच्या मठात आहे. हे फक्त माझ्या आशाताईंमुळे, माझ्या आईमुळे, माझ्या गुरु माऊलीमुळे. बस माझी आई, माझी आशाताईच आहे. आज मला आई नाही, कोणी नाहीये, पण मी पारजी असून आशाताईंनी मला खूप मोठी साथ दिली. महाराजांना माझा त्रिवार मुजरा आणि माझे बंधू भगिनींना सर्व सेवेकरींना पण माझा त्रिवार मुजरा. तर मी 2003 सालापासून या केंद्रात येतोय सेवेकरी. तर माझं एवढंच म्हणणं आहे की स्वामींनी असे हिरे निवडलेले आहेत, सर्व सेवेकरी, सर्व आशा माई, प्रकाश आबा, आमचे जेवढा परिवार आहे आमचा स्वामी परिवार, तो सर्व स्वामींनी खूप म्हणजे इतका निवडला आहे की सगळं त्यांच्या कार्यासाठी दिवस रात झटत राहतो. आणि त्यांचा उत्सव कसा साजरा होईल, कशा पद्धतीने आम्ही त्यांची सेवा करू शकतो आणि कसं येऊ शकतं, फक्त आमची एवढीच तळमळ राहते की आमचा स्वामींचा कार्यक्रम खूप छान व्हा, खूप मोठ्या याच्याने व्हा. आणि सर्व सेवेकरींचे खूप आभारी आहे. आणि आशाताई, प्रकाश आबा, भुसे साहेब यांचे सर्वांचे पण आम्ही खूप मनापासून आभारी आहेत. आता आमची स्वामींना एवढीच एक चरणी विनंती आहे की आमचा दरबारात लवकरात लवकर उभा राहावा आणि आमचे सर्व सेवेकरी आनंदाने आणि सर्व एकीने राहावे, एकजुटीने राहावे. कोणाच्या मनात द्वेष भेद नको, कोणाच्या मनात काहीच नको, सर्व व्यवस्थित पार पडावं. आणि खूप छान कार्यक्रम झाला, हीच माझी स्वामींची चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सोयगाव केंद्रातील सेवेकरी. काही दिवसांपासून म्हणजे येणाऱ्या वर्षापासून मी आता कंटिन्यू झालोय, पण मध्यंतरी काळात होतो सेवेकरी होतो, फक्त नावाला होतो. पण आशामाई आणि आमच्या आबा यांच्या मार्गदर्शनाखाली मी आलो सेवा केंद्रात. तर खूप चांगली अनुभूती आली मला. आणि शेवटी महाराज पाठीचे असल्यामुळे सर्व काही गोष्टी म्हणजे जिथं मी आलो तिथं मला काहीतरी रूपाने मार्गदर्शन दिसत गेला. आणि जिथं आलो तिथं माझ्या प्रश्नांचे निरसन करायला आशाताई, आबांते हे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत होते. आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा की आमच्या केंद्रात डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहेत. एकदम नियम म्हणजे असे की ते कुणाला राग न येता प्रेमळ शब्दात सांगणं आणि समजून देणं ही खूप चांगली गोष्ट आहे आमच्या केंद्रात, सोयगाव केंद्रात. आणि त्याचे मार्गदर्शन आहेत आमचे ते आशाताई. माझं नाव लता बाळकृष्ण निकम. श्री स्वामी समर्थ. बघा, हे केंद्र म्हणजे अतिशय सुंदर. त्यासाठी आशाताई आणि प्रकाश आबा यांची खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहे. त्याच्यामुळे इतकं म्हणजे भारी काम झालेलं आहे. केंद्राचं बांधकाम आणि रोजचं नियोजन असतं की आरती, दुपारी आरती असते, त्याच्यानंतर नित्य स्वाकार असतो, त्याच्यानंतर 10:30ची आरती असते, पुन्हा 6ची आरती असते. आणि या आरतींना सगळ्या महिला मंडळ, पुरुष एकदम सहभाग घेतात. आणि ही गर्दी दिसते ना, याच्यामुळेच दिसते. असं रोजचं नियोजन असल्यामुळे आणि
सगळं एकदम उत्तम असतं, एकदम उत्कृष्ट, अतिशय चांगलं काम आहे आशाताईंचं. इतक्या तळमळीने करतात ते काम. त्याच्यामुळे आज एवढी प्रचंड गर्दी जमलेली आहे, त्यांच्यामुळे जमलेली आहे. आणि त्यांना जोडीदार पण इतकं छान मिळालेले आहेत. प्रकाश आबा त्यांची सुद्धा खूप खूप सहकार्य आहे. इतकी मेहनत आहे, त्याच्यामुळे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज हा आमचा सांगतेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आज खूप प्रमाणात लोक जमलेले आहेत. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. जेव्हा माझे मिस्टर आजारी पडले त्याच दरम्यान मी ह्या स्वामींशी जोडले गेले. मी सुरुवातीला जेव्हा केंद्रात आले ना, तेव्हा मला काहीच म्हणजे माहितीच नव्हतं की काय कसं करायचं, काय करायचं. ताईंनी मला अगदी छोट्या गोष्टींपासून, मोठ्या बहिणीच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कसं स्वामींना साधा नैवेद्य कसं करायचा, मुजरा कसं करायचा, माळ कशी जपायची, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो. ताईंनी आम्हाला म्हणजे आज एवढे सांगायचे, तुम्हाला ट्रेन व्हायचं, तुम्हाला ट्रेन व्हायचे. हळूहळू ताईंच्या मार्गदर्शनाखाली, हळूहळू आबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या गोष्टी शिकत गेलो. आणि आज स्वामींशिवाय आणि ताईंशिवाय आम्हाला म्हणजे करमत नाही असं म्हणायला काही हरकत नाही. ताईंनी प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केलं. आता माझा जॉब असल्या कारणाने मी रोज नाही येऊ शकत, पण रविवारी जर मी ताईंना भेटली नाही ना, तर मला असं वाटतं की खूप काही गोष्टी आपण म्हणजे विसरल्या गेल्या, आपल्याकडनं काही गोष्टी राहून गेल्या. स्वामी, ताई आणि आबा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने सुरळीत मार्गाला चाललेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराजांना त्रिवाण मुजरा. मी जसा लहानचा मोठा इथेच झालो केंद्रामध्ये. जसा मी 5 वर्षाचा होतो तेव्हापासून मी या केंद्रामध्ये यायला सुरुवात केली होती. जसं म्हणजे केंद्र बांधलं तेव्हापासून मी केंद्राच्या पाठीमागेच राहत होतो. पहिले तर केंद्र पत्र्याचं होतं पूर्ण, आणि इथं पूर्ण एकदम ओपन प्लेस होता. पूर्ण म्हणजे वातावरण व्यवस्थित नव्हतं. इथे गटारी वगैरे सगळ्या काही गोष्टी नव्हत्या. पण मी माझ्या डोळ्यासमोर हे केंद्र जसं मी मोठा झालो तसं केंद्रामध्ये जी डेव्हलपमेंट आणि ग्रोथ होताना मी बघितली आहे. मागील 5 वर्षापासून केंद्रामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागल्या आहेत. आशा माई आणि आबा यांच्या पूर्ण मार्गातून, यांच्या अनुभवातून या गोष्टी सगळ्या व्हायला लागल्या आहेत. आणि दादा भुसे साहेब यांनी जे पण निधी वगैरे तयार करून दिली, जी आपल्याला केंद्र उभारण्यासाठी दादा भुसे साहेब यांनी जे पण हातभार लावला आहे, हे सगळं आशा माई आणि आबा यांच्या अनुषंगाने झाले. जे पण आज आपल्याला प्रगती दिसते सोयगाव केंद्रामध्ये, जे पण आपलं सगळे सेवेकरी, तरुण सेवेकरी, जुने सेवेकरी, महिला वर्ग, पुरुष वर्ग जे पण नियमांचे पालन करतात, हे सगळं आशामाई यांच्या आणि आबांच्या याच्यातून होत असतं. माझं नाव नमिता विशाल अमृतकर. 22/11/2022 रोजी MRI रिपोर्ट काढला आणि MRI रिपोर्टमध्ये सांगितलं L1, L2, L3, L4 डायरेक्टली तुमचे खराब झाले आहे. नसात 2 चोकअप झालेत, गादी सरकली आहेत. नाशिकचे 2, 3, 4 डॉक्टरांना दाखवले, मालेगावच्या डॉक्टरांना दाखवले. मालेगावच्या डॉक्टरांनी, नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनच करावं लागेल. म्हणलं ऑपरेशन झाल्यावर फक्त 90%, 10%ची गॅरंटी नाही. मग नंतर ना काय, तुम्ही फक्त अंतरुणातच पडून राहाल, तुम्ही आता जीवन जगणार नाही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर चालू शकणार नाही. मी हे ऐकताच एकदम इतकं डिप्रेशन मध्ये गेले, इतकं टेन्शन मध्ये गेले. रात्रीच आशाताईंना कॉल लावला, ताई काय करायचं, असं डॉक्टरनी सांगितलंय, ऑपरेशन करायचं. ताईंनी लगेच म्हणलं सकाळी 8च्या आरतीला भूपाळीला. मी आणि मिस्टरांनी आरती केलं आणि ताईंनी एकच सांगितलं, तू जे सेवा करायचंय ते निस्वार्थ कर, एकदम छान व्यवस्थित, तुला गोळी औषध काहीच आवश्यकता नाही लागणार. 2 वर्ष सगळ्या डॉक्टरांना विचारलं, ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही. आता करायचं काही, मुलं लहान आहे. 2 महिने मी अंतरुणात पडूनच होते. जेवताना, उठताना, बसताना इतका त्रास व्हायचा, खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा. करायचं काय, ताईंनी फक्त सांगितलं सेवा कर, निस्वार्थ, आरतीला हजर राहा. आणि पाय चालता सुद्धा यायचा नाही. मग करायचं काय, मग रिक्षा करून यायचं. सेवा, ताईंनी बालसंस्कार सेवा दिली होती, सेवा करायला. नंतर इतका त्रास व्हायचा, इतका. मग आयुर्वेदिक डॉक्टरनी सांगितलं तुमचं इलाज होईल, फक्त तुम्ही आयुर्वेदिक करा. मग आयुर्वेदिक इलाज प्रत्येक महिन्याला मला 5,000 रुपये खर्च व्हायचा. आता 2-3 वर्ष झालं दवाखाना खर्च होता. पण जेव्हा मी जनकल्याण योजना चालू केला, आशाताईंनी सांगितलं फॉर्म भरा, तेव्हापासून दवाखान्याचा 1 रुपये सुद्धा खर्च नाही. आणि मी डॉक्टरांकडे दाखवलं, डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही, आता तुम्ही बरे झालेत. ही सगळी आहे महाराजांची सेवेची चमत्कार. आणि आशाताईंनी मार्गदर्शन केलं. जर मार्गदर्शन केलं नसतं तर मी अंथरुणातच पडून राहिली असती आणि मी कधीच उठलू शकते
ही सर्व सेवा महाराजांनी करून घेतात. श्री स्वामी समर्थ. तुमचं नाव काय, कुठं राहतात तुम्ही, हे केंद्राचं काम कसं चालतं, कोणी केलं, काय सांगा? श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार मुजरा. मी शेजारीच राहते. माझं नाव शकुंतला अनिल पाटील. केंद्राचं काम कसं चालतं आणि काय कसं कसं? हो, केंद्राचं काम एकदम व्यवस्थितरित्या चालतंय. आता आमच्या केंद्राची बरीच प्रगती झाली आणि ह्या प्रगती मागे आमचे प्रकाश आबा आणि सौभाग्यवती आशामाई यांचा जास्त सहभाग असल्यामुळे त्यांनी केंद्राची फारच मोठी प्रगती केली. त्यांनी एकदम जीवाचं रान करून दोघांनी खूप मेहनत केली या केंद्रासाठी. त्यामुळे आज ह्या केंद्रात फारच सध्या आता गर्दी होत आहे आणि व्यवस्थित सगळं चालू आहे केंद्राचं. तर तुमचं नाव काय, राहता कुठं, आणि आजकालची जी तरुण पिढी आहे तिचा जर विचार केला तर ती व्यसनाधीन होते आहे आणि कुठेतरी आता हे जे आहिरे दाम्पत्य आहेत, आशाताई आहेत, प्रकाशआबा आहेत, यांच्या माध्यमातून स्वामींच्या चरणी तरुणी सुद्धा लीन होते, भक्त परिवारांमध्ये वाढ होतोय, काय सांगाल? श्री स्वामी समर्थ. माझं नाव मनीषा पाटील आहे. मी सोयगाव मध्येच राहते. मी आता 3 वर्षापासून केंद्रात येते. मी आधी बाहेरगावी दुसऱ्या गावावर होती, पण इथे आल्यापासून मी इतकं बघितलं, इतकं शिस्तप्रिय काम आहे आशाताई यांचं. आणि त्यांनी वेळोवेळी प्रत्येकाला सहकार्य पण केलेलं आहे, मदत करता आणि छानपैकी माहिती देतात. आता इथे जो तरुण वर्ग दिसतो हा रोज येत होता प्रहर सेवेला पण आणि दिवसा पण. कसलीच मस्ती नाही, कोणाला नाव ठेवणं नाही, चिडचिडापणा नाही. हे सगळं आशाताई आणि प्रकाश आबा यांच्यामुळे झालेलं आहे. कारण की ते इतकं छान सगळ्यांना समजावून सांगतात. थोडंसं वेळेला ते रागवतात पण त्यावेळेस ते कंट्रोल बी करतात आणि समजावून पण सांगतात. त्याच्यामुळे इथे सगळे सेवेकरी पण त्यांच्यामुळेच घडलेले. इतकी छान माहिती देतात. प्रत्येक वेळी कोणी चुकलं तर त्यांना समजावून सांगतात. आणि एक मिनिट दादा, इतकी आता 7 दिवसापासून सेवा चालू आहे, पण एकही दिवस असा झाला नाही की इथे सेवेकरी कमी. असं 200च्या पुढेच सेवेकरी येत होते. 3 आरतींना, सकाळी भुपाळी आरती, नंतर 10:30ची आरती, संध्याकाळची आरती. आणि त्याशिवाय प्रहरला तर इथे वेटिंगला असायचे मुलं पण, लहान मुलं पण. आणि बालसेवेकरी तर इतके घडवलेले या ताईंनी. इथे दर रविवारी बाल संस्कार केंद्र पण चालतं. हो, खूपच छान संस्कार ताईंनी दिलेले आहे. आणि हे सर्व श्रेय सौ आशाताई आहिरे यांनाच जातं. त्याच्यामुळे आशाताईंचे मानावे तितके खूपच आभार आहे. श्री स्वामी समर्थ. आणि काय नाव, कसं वाटतं केंद्रात, सांगा? केंद्रात आमचे महाराज आहेत ना, आधी हिंगे मळ्यात होते. काही सेवेकरी हिंगे मळ्यात जायचे. ते आधी माझ्या स्वामींना कोटीचा मुजरा आणि आमच्या श्रेष्ठ गुरु माऊली यांना पण त्रिवार माझा मुजरा. माझं नाव ताराबाई संतोष काकळी. सोयगाव मध्येच राहते मी. 2003 सालला स्वामी हिंगे मळ्यातून सोयगावला आले. केली प्रगती थोडी. स्वामींना थोडं आता तार कंपाऊंड केलं होतं, काही पत्र्यांमध्ये होते स्वामी. पण 5 वर्षापूर्वी आमच्या आशामाई यायची ते जवळजवळ 2 ते 3 सालापासून येत होती. 2004 ते 5 सालापासून. तेव्हापासून येता आम्हाला सर्व थोडी माहिती झाली. मग आम्ही याला जायचे. जाता 5 वर्षापूर्वी आमच्या आशामाईंना महाराजांनी असं निवडलं तर जे काही माझं हे करेल तर हीच व्यक्ती करेल. तर तिच्या मुखातून असं बोलून घेतलं, महाराज मी जर निवडून आली तर महाराज तुमचा दरबाराचं काम मी करेल. त्याप्रमाणे ती बोलले. ती निवडून आली, चांगल्या मार्कांनी निवडून आली. तर त्यांचा शब्द त्यांनी खरा केला. साहेबांना भेटणं, आबासाहेबांना आधी सेवा केली, भरपूर सेवा केली महाराज स्वामींची. परत आबासाहेबांना पुढे खेचलं. आबासाहेबांमुळे कोणते साहेब, भुसे साहेबांपर्यंत पोहोचले. ते भुसे साहेबांची विनंती करून भरपूर त्रास पुरला आमच्या आबासाहेबांना. भरपूर काही मंजूर केले, निधी मंजूर केली. ती निधी काही दिवस मागे पडली होती. आबासाहेब माझ्याजवळ बोलले होते एक वेळेस, म्हणे मावशी आपली निधी पुढे सरकू दिलं नाही बुवा, काम ते करून आणलं व्यवस्थित. त्याच्यामुळे आबासाहेबांनी स्वामींची विनंती केली, ते काम बरोबर करून आणलं.
एवढं मोठा दरबार बांधला, एवढी कंपाऊंड झालं, सर्व व्यवस्थित केलं आणि इतकी सेवा आशा माईची भारी आहे ना. इथे दंगा नाही, मस्ती नाही, काहीच नाही. बरोबर काम केलं आमच्या आशा माईंनी. आणि त्याच्यामध्ये आमचे भुसे साहेब आणि आमच्या अनिता भुसे माई यांना खूप खूप आभार आहे आम्ही त्यांचे. यांनी दोघांनी खूप सहकार्य केलंय साहेब.